तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत। वेगळ्या पद्धतीने प्रत्येक भागामध्ये या रेसिपीला वेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर तुमच्याकडे काय बोललं जातं या रेसिपीला नक्कीच मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। खायला अप्रतिम लागते, खूप छान लागते। नक्की माझ्या पद्धतीने करून बघा। म्हणजे तुम्ही वेगळ्या भागातले असेल तरी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका। म्हणजे मी काय काय घेतल्या आहेत वस्तू मसाल्यामध्ये ते कळेल तुम्हाला। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील मैत्रिणी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप छान असा सपोर्ट देत आहे मला, थँक्यू मैत्रिणींनो। खूप छान छान कमेंट्स पण करतायत मला, खूप छान वाटतं मैत्रिणींनो। म्हणजे अजून उत्साह येतो आपण उद्या काय व्हिडिओ टाकायचा। तर चला आमच्या नाशिक पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे। एकदम चुलीवरची टेस्ट लागते मैत्रिणींनो, करून बघा तुम्ही। एकदम आपण चुलीवर बनवतो ना त्याहीपेक्षा छान लागते, नक्की करून बघा। इथे जाळी घेतलेली आहे मी, 3 कांदे घेतलेले आहे। कांदा मी रुचण्याने फोडून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण आतपर्यंत भाजला जाणार। 3 कांदे घेतलेले आहे। खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। कांदा आपल्याला मस्त जाळीवरती भाजून घ्यायचा आहे। आता मी हे 3 कांदे भाजून घेते, लसूण पण मी याच्यावरतीच भाजणार आहे। आणि आपण जेव्हा खोबरं भाजतो ना मैत्रिणींनो, अक्षरशः म्हणजे तेल आहे ना, तेल गळतं म्हणजे त्यामुळे आपण कदाचित बोलतो पूर्वीच्या काळी बघा चुलीमध्ये टाकायचे। जर बनवायचे असेल अशा रेसिपीज जर बनवायच्या असेल, मटणाचं कालवण म्हणा, वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या अशा काळ्या मसाल्यांच्या रेसिपी जर बनवायच्या असेल ना, तर एक तारेला काय करायचे, लसणाची कांडी लावायची, कांदे लावायचे आणि म्हणजे आणि चुलीमध्ये टाकून द्यायचे, असे खरपूस मस्त भाजून यायचे। कसली भन्नाट टेस्ट लागायची मैत्रिणी त्याची। ही पण सेम ती टेस्ट झालेली, सगळ्यांना आवडलेलं, नक्की करून बघा। तर खोबरं मी भाजते आता, लसणाची कांडी पण ठेवली, कांदे भाजून झालेले आहेत माझे। आणि खोबऱ्याला कसं जाळ लगेच लागतो, जाळ होतो खोबऱ्याचा लगेच, त्याच्यामुळे एका चिमट्यामध्ये आलटून पालटून असं हे करायचं, म्हणजे छान भाजल्या जातं, नाही ते एकाच ठिकाणी खोबरं जळणार। आता इथे आपला कांदा, खोबरं, लसूण सगळं छान भाजून झालेलं, आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड करून द्यायचं। आता एक्स्ट्रा मी इथे काय घेतले, कोथिंबीर घेतले, अद्रक घेतलेलं आहे, धने घेतलेले, खसखस घेतलेली, दालचिनी, चक्रीफूल आणि तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे। एक्स्ट्रा एवढंच घेतलेलं आहे। मसाला थंड होऊन द्यायचा आणि छान असा बारीक वाटायचा। आणि कांद्यावरचं जे काळं जास्त झालं असेल ते काढून टाकायचं। खोबऱ्याचे मस्त बारीक काप करायचे आणि एक्स्ट्रा काळं असेल ते बरोबर चिरताना निघून जातं। तर मसाला बघा, पाणी जास्त वापरायचं नाही, मसाला असा मस्त बारीक वाटून घ्यायचा आहे बघा। कलर खूप छान आलेला आहे मैत्रिणींनो, मस्त। आता आपण इथे जे आमच्याकडे याला आळणी घाट बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मैत्रिणींनो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता आळणी घाट म्हटलं तर आपण चण्याच्या पिठाच्या वड्या करतो आणि त्या कालवणामध्ये सोडतो, तर ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे, त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी ठेवलेलं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो टाका किंवा मिरची पावडर टाकली तरीही चालेल। छान पाणी उकळून द्यायचं, पाण्याला मस्त उकळी येऊन द्यायची। मसाला, मीठ, तेल सगळं असं छान पाण्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे। नंतर आपण इथे चण्याचं पीठ टाकत आहोत, चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान हळूवारपणे मस्त शिजून द्यायचं मैत्रिणी। हे पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे, व्यवस्थित असं शिजून द्यायचं। आता छान पाण्यामध्ये हे मसाल्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान रस्सा लागतो मैत्रिणींनो, नक्की करून बघा हा व्हिडिओ, ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही। खूप छान लागते, खूप अप्रतिम लागते आणि कलर तर कसला भारी आलेला आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मैत्रिणींनो बऱ्याचशा मैत्रिणी रेसिपी नक्की करून बघणार आहे आणि खूप सारा असा कमेंटचा वर्षाव मला येणार आहे नक्कीच। तर बघा आता मी शिजून घेते। हा माझा लोखंडाचा तवा आहे ना, त्याच्यामुळे चिटकला जातं त्याला।
आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, छान दिसते त्याच्यामध्ये. आपण जेव्हा वड्या कापतो तेव्हा छान असं शिजून घ्यायचं आहे. आता मी एका ताटेला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते आपलं चिटकणार नाही म्हणून. थोडंसं अर्धा चमचा टाकायचं तेलाला, ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे बघा. आता ह्या ताटावरती आपल्याला ते चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच तापून घ्यायचं. नंतर त्याच्या वड्या होत नाहीत व्यवस्थित, पूर्ण तुटल्यासारख्या होतात. तर थंड पाणी घ्यायचं, नाही तर हाताला भरपूर चटके बसतात मैत्रिणींनो याचे. पण आपल्याला हे पटकन थापायचं असतं. चटका बसला की पाण्यात बुडवायचा हात. तर मस्त असं थापून घ्यायचं. खूप पातळ पण नाही करायचं, खूप जाड पण नाही ठेवायच्या, मीडियम ठेवायच्या. कोथिंबीर टाकली ना तर मस्त छान दिसतं आहे ते, आणि कलर पण मस्त आलेला आहे बघा. असं मस्त थापून घ्यायचं. आणि हे गरम गरम वड्या करायच्या नाही, थंड होऊन द्यायचं पूर्ण, कारण आपल्याला शेवटी टाकायच्या ग्रेव्हीमध्ये. एथनिक वेयर पे 85% ऑफ है। कुछ भी मध्ये छान कडेने पण दाबून घ्यायचं, नाही तर चिरतात त्या. आणि थंड झाल्यानंतरच कापायच्या आहेत. आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी. तेलाचा इथे थोडासा आपल्याला जास्त वापर करायचा आहे मैत्रिणींनो, मस्त तरी आली पाहिजे. कढई गरम झालेली, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल कडकडीत मस्त असं गरम होऊन द्यायचं. आता आपण जो मसाला वाटलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाल्याचा कलर आहे ना खूप छान आलेला आहे बघा. आता पूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यामधला तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, या मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आपल्याला हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत, म्हणजे मसाला साईडला आणि तेल साईडला झालं पाहिजे. कमी गॅस ठेवायचा, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आणि गॅसच्या कमी फ्लेमवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. हळद टाकून घेतली अर्धा चमचा. आता इथे आमचा जो घरगुती मसाला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मैत्रिणींनो, तो टाकून घेतला. थोडंसं तिखट, थोडीशी तरी, मस्त लागतं. ही रेसिपी तुम्ही भातासोबत तर खाऊच शकता. भाताबरोबर तर कसली मस्त लागते एकदम. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा चपाती. कांदा घ्या तुम्ही, एक लिंबू चिरा, मस्त पिळा. आणि याच्याबरोबर कांदा खाताना कसा खायचा मैत्रिणींनो, कांदा आपल्याला चिरून घ्यायचा. व्हाईटवाला कांदा बघायचा, तो कमी तिखट असतो. व्हाईटवाला कांदा घ्यायचा, चिरल्यानंतर धुवून घ्यायचा एका वाटीमध्ये. त्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि थोडंसं मीठ भुरळायचं. वा कसलं भन्नाट लागतं मैत्रिणींनो कालवणाबरोबर. मस्त अशी बाजरीची भाकरी घ्यायची, कांदा घ्यायचा, लिंबू पिळायचा आणि मस्त असं जेवण. अगदी तुम्ही बोलाल ना तर आपल्याला मटणाच्या कालवणाची बिलकुल म्हणजे वाटतच नाही, गरजच नाही वाटत. तर आमचा जो घरगुती मसाला आहे तो आपण परत रेसिपीकडे येऊया. आमचा जो घरगुती मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता टाकलेला आहे मैत्रिणींनो. मस्त मसाला तेल सुटेपर्यंत, कलर पण खूप छान आलेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला खूप गरम नाही, खूप थंड नाही, कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. कोमट पाणी वापरलं आपण ग्रेव्हीमध्ये, कोणतं पण असू दे, त्याची चव तशीच राहते. चवीला अप्रतिम लागतं आणि कलर पण तरी पण छान येते. कोमट पाण्याचा वापर करा. इथे बघा कलर केवढा मस्त आलेला आहे. आता तुम्हाला पाणी टाकून, मी हे 4 ते 5 माणसांसाठी बनवलेलं आहे. 4 ते 5 माणसासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. तर बघा कलर छान आलेला. आता हे 4 ते 5 मिनिट ठेवायचं. मग गॅस कमी ठेवायचा, मस्त असं मंद आचेवर उकळून द्यायचं. हे थोडंसं मीठ कमी वाटलं, मी टाकून घेते. आता वड्या आपल्या तोपर्यंत थंड झालेल्या आहे, त्याचे छान असे पीस करून घ्यायचे. तुम्हाला हवा तो आकार, आपण कसा शंकरपाळीचा करतो ना तसाही करू शकता, चौकोनी करू शकता तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. तर आता मी बघा अशा चौकोनी तुकडे करून घेतलेले, मस्त दिसत आहेत. आणि हे पण ना मैत्रिणी नुसते खायला पण छान लागतात. मला आवडतात असे नुसते खायला छान लागतात.
तर बघा खूप जाड पण नाही पातळ पण नाही. आता आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. आता ह्या आपण ज्या वड्यात केलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनटासाठी शिजून द्यायचं. खूप असा मस्त. आमच्याकडे ना मैत्रिणी याला काय बोललं जातं माहिती आहे? तुमच्याकडे काय बोललं जातं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे याला अळणी घाट बोललं जातं. अळणी घाट. तुमच्याकडे काय बोललं जातं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नुसती बघू नका, फक्त ट्राय करून बघा. नक्कीच तुम्ही कमेंटचा नक्कीच माझ्यावर वर्षाव करणार. एवढी सुंदर एवढी मस्त अशी रेसिपी तयार होते. उकळून